आज करायचं होतं या दोघींचं बोरनान, म्हणूनच आहे ना दोघींना सेम आणलेला ड्रेस घातला, फोटोशूट करून घेतला छान छान तयार करून. मग नंतर मला आणायला जायचं होतं बोरनानाचं सामान, कारण खडूसला काही आणायला जमणार नव्हतं सगळं सामान, म्हणूनच मी जाणार होते. मग काय लाडूला बाय बाय केलं. आणि आमच्या इकडं सूर्यनारायणाचे उपवास झालेत बरं का. तुमच्या इकडं करता का तुम्ही सूर्यनारायणाचे उपवास? आमच्या इकडं करतात. आमच्या इकडं अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासून करतात ते डायरेक्ट रथसप्तमीपर्यंत त्यांचा उपवास असतो. मला तर एवढ्या दिवसाचा काही उपवास जमत नाही बरं का. आणि आता उपवास चालू झालेत त्यामुळे बाजारात सगळीकडं नुसतं फळंच फळं, एवढी महाग फळं झालेत ना बापरे, बोलाय नको. मग बोरनानाचं सामान घेतलं, थोडं भाजीला मटकी घेतली, त्यानंतर पेढे वगैरे काय काय लागणार होते ना ते घेतले. आणि एका स्टॉलवर मला जसे मला पाहिजे होते ना तसे गॉगल होते. मग काय न विचार करता पटकन दोघींसाठी पण घेतलं, कारण की आता एकीला घेतलं की दुसरीला पाहिजेच असतं. मग आजकाल मला दोघींसाठी पण सेम वस्तू घ्यायला लागतात. आल्या आल्या तिला गॉगल दाखवला, मॅडम आमच्या गॉगल घालूनच खायला बसल्या. शियाचा गॉगल बघून आहे ना तिनं दुसरा पण गॉगल घातला ना, अशी काय शायनिंग होती तिची. त्यानंतर मग संध्याकाळी बोरनानाचं इकडं मी तयारी करायला घेतली आणि खडूसला म्हणलं तुम्ही डेकोरेशन करून घ्या, म्हणून ती लाडूची तिथं मध्येच लोडबुड होती त्यात पण. त्यानंतर दोघींना त्यांनी छान छान असा ड्रेस वगैरे घालून तयार केलं. मी स्वयंपाक केला, कुकर लावलेला एका बाजूला आणि एका बाजूला भांडी घासून घेतली, कारण की नंतर खूप उशीर होणार होता. मग असा काय फायनल डेकोरेशनचा लुक होता. लाडूला बसून लाडूचं औक्षण केलं. त्यानंतर डायरेक्ट बोरनानाला सियाला बसवलं, दोघींना बोरनानाला बसवून दोघींचं बोरनान केलं. आणि लॉंग व्हिडिओ लवकरच टाकणार आहे, तो पण जाऊन नक्की बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.